अथ श्री साई सच्चरित अध्याय 32 ओवी 109. ही सर्व चित्तशुद्धीची साधने, याविना आत्मवस्तूचे नाणे. हाती न चढे ऐसे तेजिने, व्यर्थ येणे जन्मास. शरीर इंद्रियानी मन, बुद्धी ही तेने करू आकलन. ऐसे जे आत्मस्वरूप गहन, तयाचे दर्शन गुरुरूपे. जेते प्रत्यक्षवान उपमान, उभय प्रमाणे अप्रमाण. तया कर्तल्लगत अमलका समान, कोण गुरुविन दाविल. धर्म अर्थ तिसरा काम, प्राप्त होतील करिता श्रम. परी चौथा पुरुषार्थ परम, गुरुविन श्रम सर्वथा. या शिर्डी संताची या दरबारा, जोशी ही येती देती मुजरा. सांगती नरदेहाचा होरा, भविष्य थोरा मोठ्यास. धन्य धान्य वैभव भोगी, राजे रजवाडे आणि जोगी. तडी तापडी रागी विरागी, दर्शना लागी उत्कंठित. जपी तपी व्रती संन्यासी, यात्रेकरू क्षेत्र निवासी. गायक नर्तक परिवारेसी, येत शिर्डीसी दर्शना. महार येई जोहारा, महार ही येई जोहारा. या साईची या दरबारा, मने हाची एक माय बाप खरा. चुकविल येरधारा जन्माच्या, आत्मलिंग जयाचे गळा. विभूती फासती जयाचे भाळा, जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा. पहावा सोळा जंगमाचा, मानभाव गारोडी येती. गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती, भवानीचा जोगवा मागती. हाती प्रीती बाबासी. अंध पंगू कान फाटे, जोगी नानक भाट दिवटे. समर्थ साईंच्या भक्तिपेठे, धावती मोठे प्रेमाने. डुगडुगे सरोदे पांगुळ, कोलाटिनी ही करीती खेळ. तेथेच हा वंजारी प्रेमळ, आला की वेळ साधुनी. धन्य धन्य साईंची आकृती, वैराग्याची होती मूर्ती. निर्विषय निसंग निस्वार्थी, भक्तभावार्थी अनुपम्य. असो आता पूर्वानुसंधान, मुख्य कथेचा धागा धरून. सुरू करू की आख्यान, श्रोती अवधान देईंजे. बाबान स्वये उपाशी राहत, कोणासी न राहू देत. उपोषिताचे न स्वस्थ चित्त, कैचा परमार्थ तयाचा. देवन लाधेरी त्या पोटी, आधी आत्म्याची करा संतुष्टी. या उपदेशाच्या अनेक गोष्टी, श्रोतयासाठी निवेदितो. भुकेने ऐन दुपारचे वक्ती, खालची माती जय होते वरती. अन्न ब्रह्म पदाभिव्यक्ती, उपजते वृत्ती स चित्ताच्या. अति दुर्धर ऐसी वेळा, तोंडी न देता अन्नाचा गोळा. ही नदी न इंद्रिय मेळा, विसरे निजकळा सर्वस्वी. पोटी नसता अन्नाचा ओलावा, देव कवन्या डोळा पहावा. कवन्या वाचे महिमा वर्णावा, करणे परिसावा तो कवन्या. सारांश सकल इंद्रियाशक्ती, तरीच घडे देवाची भक्ती. जरी अन्नाविनक्षणत्वा येती, तरी त्या न गती परमार्थी. अति भोजन तेही न हितकर, मित भोजन खरे सुखकर. उपवास अतिरेक भयंकर, असुख निरंतर भोगवी. एकदा एक बाई शिर्डीस, पत्र घेऊन केळकरास. आली साईंचे दर्शनास, परम उल्हास मानसी. महाराजांचे पायापाशी, बसावे 3 दिवस उपाशी. बाईने निर्धारिले मानसी, तिचे तिजपाशीच राहिले. बाबांच्या नित्यक्रमानुसार, परमार्थाचा करिता विचार. आधी कमरेस बांधावी भाकर, बाईचा निर्धार उफराटा. जया म्हणी देवगी मनसावा, भाकर तुकडा आधी खावा. असल्या विन समाधान जीवा, कैसे नि देवा उमगावे.
भुकेल्या पोटी देव सापडे, हे तो कल्पांतीही न घडे. उपास तापास याचे साकडे, चालले ना इकडे साईसी. अंतसाक्षी महाराजासी, होतेच हे ठावे पूर्वील दिवशी. आधीच दादा केळकरापाशी, होती की भाषित झालेले. आता या शिमग्याच्या सणाशी, राहतील का माझी पोरे उपाशी. कैसे मी राहू देईन त्याशी, मग मी कशाशी पाहिजे. साई मुखा वाटे बाहेर, पडले नाहीत जो हे उद्गार. तोच दुसरे दिवशी तयार, पातली शिर्डीवर ही बाई. उपनाव बाईचे गोखले, उक्त प्रकारे मनी निर्धारिले. दादांच्या येथेच गाठोडे लाविले, पत्र दिधले तयास. कानिटकर काशीबाई, आप्तसंबंधे पत्र देई. विनवी दादास लावया सोयी, दर्शनार्थ साईबाबांच्या. बाई शिर्डीस येऊन पातल्या, तात्काळ बाबांच्या दर्शना गेल्या. दर्शन होऊन क्षणभर बसल्या, तोच तयास उपदेश. कोणाचे काय अंतर्गत, साईनाथ जाणे समस्त. ऐसे न काही भूमंडळात, नसे जे अवगत तयास. अन्नमनाद विष्णू रूप, उपास तापास आणि निर्लेप. निराहार आणि निराप, किमर्ता हा व्याप वावुगा. काय आवश्यकता आपुल्याला, उपास तापास करावयाला. बाबा आपण होऊन तियेला, ऐसी या बोला बोलले. जात्या दादा भट्टाचे घरी, खुशाल पूर्णाच्या पोळ्या करी. तयाच्या पोरा बाळास चारी, स्वयेही पोटभरी तू खाई. नवल तो शिमग्या सारिकासन, बाई येण्याचा योगही विलक्षण. दादांचे कुटुंबही तत्क्षण, अस्पर्श होऊन बसलेले. विराली उपोषणाची उकळी, स्वयंपाकाची आली पाळी. मग ती परम प्रेम समेळी, आज्ञा पाळी बाबांची. चरण बाबांचे अभिवंदन, दादांची या घरी जाऊन. पुरणपोळीचे जेवण करून, सर्वास वाढून जेवली. काय आख्यायिका ही सुंदर, काय अंतर्गतार्थोपसंहार. व्हावे ऐसे गुरुवचनी स्थिर, नाही मग उशीर उद्धारा. ऐशीच एकानिक कथा, आठवली होती साई समर्था. कथिली प्रेमे भक्ता समजता, सादर श्रोता परिसिजे. जयामनी परमार्थी आस, तयाने केले पाहिजे सायास. करू लागे दृढ अभ्यास, व्हावे साहस स्वल्प. ऐसे हे सत्कथामृत चरणतीर्थ, सेवावे नित्य कल्याणार्थ. होता संत चरणी विनीत, होईल पुनीत अंतर. एकदा मी लहान असता, फडका बांधून पोटा भोवता. धंदा मिळावा निर्वाहा पुरता, अनुनी चित्ता निघालो. चालता चालता बिडगावा, आलो तेथे घेतला विसावा. फकीराचा माझ्या नाराच कावा, आनंद जीवा वाटला. तिकडे मिळाले जरीचे काम, मीही खपलो अविश्रम. फळले ते माझे सकळ श्रम, पहा पराक्रम फकीराचा. माझ्या आधीच लाविलेले, हुशार नावाजलेले. 4 पोराही काम केले, तेही मापिले ते समयी. एकाने 50 रुपयांचे केले, 100चे दुजियाचे झाले. तिजियाचे 150चे भरले, माझे सर्वाहुनी द्विगुणित. पाहुनिया माझी हुशारी, धनी बहु आनंदला अंतरी. बहुतापरी मज गौरव करी, प्रेम भारी मजवरी. मज तयाने पोशाख दिदला, डोईस पागोटे अंगावर शेला. परी तो मी बांधून ठेविला, जैसा दिदला तैसाच.
कोणाचे देणे कोणास पुरते, कितीही द्यावे सदा पुरते. माझे सरकार जे देऊ सरते, न सरते ते कल्पांती. देणे एक माझ्या सरकाराचे, तयासी तुळेन ते इतराचे. अमर्याद मर्यादेचे भूषण कैसे असावे, माझे सरकार न्यान्यावदे. मजला जो तो म्हणे दे दे, माझे सरकार न्यान्यावदे. मजलाच जो तो म्हणे दे दे. कोणी न माझ्या बोलाशी लक्ष दे, एकही सुदे ऐकेना. उतून चालला आहे खजिना, एकही कोणी गाड्या आणीना. खना म्हणता कोणीही खनिना, प्रयत्न कोणा करवेना. मी म्हणे तो पैका खणावा, गाड्यावरती लुटून न्यावा. खरा माईचा पूत असावा, तेनेच भरावा भांडार. आमची तरी काय गती, मातीची होऊन जाईल माती. वारा जाईल वाऱ्याच्या संगती, येईना मागुती ती वेळ. असो माझी या फकीराची कळा, माझी या भगवानाची लीळा. माझी या सरकाराचा ताळा, लई निराळा न्याराच. मीही कधीच कोठे जातो, कोण्याही ठाई जाऊन बैसतो. परी हा जीव मायेत घोटाळतो, गोते खातो अनिवार. माया आहे फार कठीण, तिने केलो मी हीन दीन. माझी या मनसाची रात्रंदिन, घोकणी करुण असतो मी. जो तो जैसे जैसे करील, तो तो तैसे तैसे भरील. ध्यानात ठेवी जो माझे बोल, सौख्य मोल पावेल तो. हे माड साईशी शरण, अपूर्व हे कथा निरूपण. अपूर्व हे कथा निरूपण, साईच स्वये करी जयापन. माझे मी पण फिके ते, तोच या कथेचा निवेदिता. तोच वाचिता तोच परिसता, तोच लिहिता आणि लिहविता. अर्थबोधकताही तोच. साईच स्वये नटे ही कथा, तोच ये कथेची रुचिरता. तोच होई श्रोता वक्ता, स्वानंद भोगताही तोच. मग ऐसिया श्रवणाची गोडी, ही काय थोडी परमार्थ जोडी. भक्त सभाग्य जे हे सुख परवडी, आनंद निर्वडी भोगिती. आता पुढील अध्यायाचे सार, साईंच्या उदीचा महिमा पार. श्रोते सज्जन परिसितोस पदर, होऊनी सादर परिसावा. हे माडवदे अति विनीतता, कृपा उपजली साई समर्था. त्यांनीच वदविले निज सच्चरिता, कथा रस भरिता अपूर्व. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरिचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, गुरु महिमा वर्णनम. नाम 33 अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.